पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे एखाद्या काय दोन एक्सप्रेशन बघितले, त्याच्याच एखाद्या आपण पुढे कंटिन्यू करतोय. दॅट इज द फिजिकल सिग्निफिकन्स. बरं एखाद्या हे खूप महत्त्वाचं एखाद्या आणि याच्यामधनं एखाद्या जे आपण अंडरस्टँडिंग तयार होतील एखाद्या ते ॲज इट इज एखाद्या क्वेश्चन्स म्हणून विचारले जातील. आणि दुसरी गोष्ट एखाद्या जे पण तुम्ही टिपिकल प्रॉब्लेम सोडवाल एखाद्या तर त्याच्यामध्ये एखाद्याची खूप गरज पडत. बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे एखाद्या दोन फॉर्म्युले बघितले आपण. पहिला फॉर्म्युला इलेक्ट्रिक पोटेन्शियल दॅट इज V इज इक्वल टू W डिवाइड बाय Q0 दॅट इज वर्क डन पर युनिट चार्ज. दुसरं काय बघितलं एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 K Q डिवाइड बाय R. बरं एखाद्या पहिला फॉर्म्युला दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू W डिवाइड बाय Q0. सेकंड फॉर्म्युला V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 K Q बाय R. आता एखाद्या दोन कन्क्लुजन काढायला स्टार्ट करायचे. कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा. बरं एखाद्या यातली पहिली अंडरस्टँडिंग काय, पहिल्या फॉर्म्युलाकडे बघितल्यानंतर काय लक्षात येते, वर्क डन दिला असेल, चार्ज दिला असेल एखाद्या काय करा पहिला फॉर्म्युला वापरा. दुसऱ्या याच्यामध्ये काय एखाद्या चार्ज आणि काय एखाद्या डिस्टन्स दिला असेल दुसरा फॉर्म्युला वापरा. आता फक्त एखाद्या मेन अंडरस्टँडिंग काय एखाद्या हा चार्ज आणि हा चार्ज दोघं काय सेम आहेत का डिफरंट. तर ऑब्व्हियसली काय त्यासाठीची अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची. एखाद्या हा जो Q0 चार्ज आहे एखाद्या हा एखाद्या कुठला चार्ज आहे एखाद्या तो चार्ज काय एखाद्या आउटसाईडचा चार्ज. कुठला एखाद्या आउटसाईडचा चार्ज आहे. आउटसाईडचा म्हणजे काय गल्लीच्या बाहेरचा चार्ज आहे बेटा. काय म्हणतो एखाद्या गल्लीच्या बाहेरचा चार्ज आहे. बरं एखाद्या थोडक्यात अंडरस्टँडिंग एवढीच. काय म्हणलं एखाद्या कुठला पण चार्ज आहे त्याची काय इलेक्ट्रिक फील्ड, त्याची काय इलेक्ट्रिक फील्ड. आणि एखाद्या इकडे जो Q0 आहे एखाद्या Q0 काय एखाद्या आउटसाईड चार्ज. Q0 काय एखाद्या आउटसाईड चार्ज आहे. हा जो Q आहे एखाद्या दॅट इज द एनी चार्ज. याला काय म्हणतो एखाद्या तो चार्ज ज्या चार्जची काय एखाद्या स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे Q0 म्हणजे काय आउटसाईड चार्ज. Qला काय म्हणणार एखाद्या आपण एनी चार्ज. Q इज द एनी चार्ज. दुसरी अंडरस्टँडिंग काय एखाद्या दुसरी अंडरस्टँडिंग हे जे एखाद्या R आहे ना एखाद्या तर या R बद्दल क्लिअर असू द्या. R इज द डिस्टन्स. कोणापासनाचं डिस्टन्स. R इज द डिस्टन्स फ्रॉम द एनी चार्ज टू अ स्पेसिफिक पॉईंट. समजा जर एखाद्या आपल्याला A पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. काय एखाद्या A पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे तर एखाद्या A पॉईंटला चार्ज असावंच असं काही नाही. A पॉईंटला चार्ज असण्याची गरज नाही आहे. एखाद्या परत एकदा सांगतोय हा जो फॉर्म्युला आहे ना V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 K Q बाय R तो काय इंडिकेट करतो Q इथं A पॉईंटला चार्ज असण्याची गरज नाही आहे. तर एखाद्या आपण A पॉईंटला काय काढणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि R कोणामधलं डिस्टन्स आहे. R इज द डिस्टन्स बिटवीन दॅट एनी चार्ज अँड अ पॉईंट. म्हणजे एखाद्या याच्यावरनं काय लक्षात आलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल एखाद्या काय काढू शकतो आपण ॲट अ स्पेसिफिक पॉईंट ड्यू टू अ स्पेसिफिक चार्ज. एखाद्या क्लिअर झालं असेल सगळ्यांना. याच्यामध्ये काय एखाद्या कुठं काय डाऊट नसावं. यानंतर एखाद्या तिसरं कन्क्लुजन एखाद्या ते खूप महत्त्वाचं काय बघा थर्ड कन्क्लुजन. आतापर्यंत एखाद्या आपण काय दोन क्वांटिटी बघितल्यात. कुठल्या एखाद्या पहिलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि दुसरी काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय सांगितलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. त्याच्यावर एखाद्या मॅग्निट्यूड बघितला त्याची डायरेक्शन बघितली. त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय सांगितली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. त्याचा मॅग्निट्यूड बघितला त्याची डायरेक्शन बघितली. डायरेक्शन काय सांगितली द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज द ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज अवे फ्रॉम द चार्ज ड्यू टू निगेटिव्ह चार्ज टुवर्ड्स द चार्ज. आता काय बघतो एखाद्या आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल नेमकं काय. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एखाद्या नेमकं काय तर एखाद्याच्याबद्दलचं पहिलं स्टेटमेंट इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ काय म्हणतो बघा इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलार क्वांटिटी. आणि बऱ्याच वेळा एखाद्या क्वेश्चन विचारला जातो. हा क्वेश्चन एखाद्या कसा विचारला जातो एखाद्या दोन चॅप्टरला जॉईन केलं जातं. कुठले दोन चॅप्टर स्केलार्स वेक्टर्स आणि काय एखाद्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलार क्वांटिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यानंतर काय एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर ऑब्व्हियसली एखाद्या क्लिअर असू द्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलार क्वांटिटी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलार क्वांटिटी. याचा अर्थ काय इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड. डायरेक्शनची गरज नाही आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची अंडरस्टँडिंग एखाद्या आणि जी एखाद्या इथनं क्लिअर होऊन जाईल. बरं एखाद्या आपण काय बघायचो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स असेल चार्ज पॉझिटिव्ह देऊ द्या किंवा निगेटिव्ह देऊ द्या आपण घेताना काय एखाद्या विदाऊट सायनस घ्यायचो. आणि जी पण एखाद्या अंडरस्टँडिंग वापरायची ती कशावरनं डायरेक्शनवरनं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एखाद्या काय स्केलार क्वांटिटी आहे.
याचा अर्थ काय एखाद्या आपल्याला डायरेक्शन वगैरे लॉजिक लावताच येणार नाही आणि त्याच्यावर एखाद्या सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आणि ते एखाद्या नेहमी लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज. ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज पॉझिटिव्ह. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज पॉझिटिव्ह. आता आपला टॅलेंट दुसरा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज निगेटिव्ह. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज निगेटिव्ह. काय म्हणतोय बघा, पहिलं कन्क्लुजन लक्षात द्या. काय हे लक्षात द्या, 2 कन्क्लुजन लक्षात द्या काढले गेले. इलेक्ट्रिक पोटेन्शियलबद्दल लक्षात द्या सेकंड कन्क्लुजन लक्षात द्या, ज्याला काय म्हणलं आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी याचा अर्थ काय लक्षात द्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज पॉझिटिव्ह. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज निगेटिव्ह. तर बघा लक्षात द्या, सगळ्याचं कन्क्लुजन लक्षात द्या एवढंच, किंवा लक्षात द्या जे टोटल आपण बघितलं लक्षात द्या, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग काय, फॉर्म्युला कुठला वापरायचा हे कशाहून ठरवणार लक्षात द्या आपण, काय कुठल्या गोष्टी गिवन आहेत. वर्डन गिवन असेल तर लक्षात द्या काय पहिला फॉर्म्युला वापरा. जर एखाद्या चार्ज आणि डिस्टन्स दिला असेल तर काय लक्षात द्या सेकंड फॉर्म्युला वापरा. चार्ज देताना वर्डिंगवर नेहमी कॉन्सन्ट्रेट. कुठला लक्षात द्या, आउटसाईड चार्ज दिला लक्षात द्या. आउटसाईड चार्ज दिला म्हणजे असा चार्ज ज्या चार्जवर लक्षात द्या फोर्स अप्लाय होणार आहे, किंवा असा चार्ज ज्या चार्जला आपण मूव्ह करणार आहे. असा चार्ज ज्या चार्जवर काय लक्षात द्या फोर्स अप्लाय होणार आहे, किंवा असा चार्ज ज्याच्यावर काय लक्षात द्या ज्याला आपण मूव्ह करणार आहे, तो जर चार्ज असेल तर काय लक्षात द्या फर्स्ट फॉर्म्युला. इकडे जे चार्ज आहे लक्षात दॅट इज द एनी चार्ज. एनी चार्ज म्हणजे काय, ज्या चार्जची काय लक्षात द्या स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर ऑब्व्हियस सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल. व्यवस्थित हे लिहायला स्टार्ट करा आणि लिहिताना एक गोष्ट समजून घ्या लक्षात द्या नेहमी, की लिहिताना लक्षात द्या सगळ्या अंडरस्टँडिंग क्लिअर असू द्या. आणि जर तुम्हाला काही गोष्टी स्टेटमेंटमध्ये लिहायच्या असतील तर लक्षात द्या स्टेटमेंटमध्ये पण लिहू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नेक्स्ट कन्सेप्ट, रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. ई म्हणजे काय लक्षात द्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, व्ही इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये काय लक्षात द्या आपण रिलेशन काढायला स्टार्ट करतोय. बरं लक्षात द्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे लक्षात द्या कुठनं आले लक्षात द्या त्याच्यावर आपण कॉमेंट करू. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कुठनं आले लक्षात द्या, दॅट इज व्ही इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय क्यू नॉट. म्हणजेच काय म्हटलं लक्षात द्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज द वर्क डन पर युनिट चार्ज. आता लक्षात द्या वर्क डन पासून लक्षात द्या आपण स्टार्ट करतोय. वर्क डन कसं घेतलं होतं आपण, स्मॉल वर्क डन. बरं लक्षात द्या काय डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी एक्स. एफ इज द फोर्स, डी एक्स इज द स्मॉल डिस्प्लेसमेंट. विथ काय लक्षात द्या निगेटिव्ह साईन घेतलं होतं. निगेटिव्ह साईन घेण्याचं लक्षात द्या मेन कारण काय लक्षात द्या, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन लक्षात द्या कोणाची, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. डी एक्स इज द डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ काय लक्षात द्या फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या काय अपोजिट डायरेक्शनमध्ये होते. ऑब्व्हियस लक्षात द्या एफचा लक्षात द्या फॉर्म्युला काढणार आपण. एफ लक्षात द्या कुठनं फॉर्म्युला काढणार लक्षात द्या बेसिक इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या याच्यावरनं. इज इक्वल टू काय माहिती आहे लक्षात द्या आपल्याला, फोर्स डिवाइड बाय क्यू नॉट. इज इक्वल टू काय माहिती आहे, एफ डिवाइड बाय क्यू नॉट. त्याच्यावरून लक्षात द्या एफची व्हॅल्यू लिहिता येईल का, ई मल्टिप्लाइड बाय क्यू नॉट. डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनसला मायनस, एफला रिप्लेस करणार आपण. एफला कशाने रिप्लेस करणार, ई इंटू क्यू झिरो. ई इंटू क्यू झिरो इंटू डी एक्स. काय अडचण, क्यू झिरो इकडं मल्टिप्लिकेशन इकडं पाठवा, काय होईल बघा डिव्हिजनमध्ये काय येईल आपल्याकडं, डी डब्ल्यू बाय क्यू झिरो किंवा क्यू नॉट इज इक्वल टू मायनस ए इंटू डी एक्स. मायनस ए इंटू डी एक्स. आता याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट. डी डब्ल्यू बाय क्यू नॉट बघा काय हे काय, डब्ल्यू बाय क्यू झिरो वर्क डन पर युनिट चार्ज. दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इकडे पण काय सेम तेच आहे, फक्त वर्क डन कसं आहे स्मॉल आहे. वर्क डन जर लक्षात स्मॉल असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण काय असायला पाहिजे स्मॉल. तर याला लक्षात डी डब्ल्यू बाय क्यू झिरोला मी डी व्ही म्हणू शकतोय का, याला काय व्ही म्हणतोय तर याला काय लक्षात द्या डी व्ही. म्हणजेच काय भेटेल लक्षात द्या व्ही इज इक्वल टू सॉरी काय लक्षात द्या डी व्ही इज इक्वल टू काय म्हणतोय बघा, डी व्ही इज इक्वल टू मायनस ए इंटू डी एक्स. मायनस ए इंटू डी एक्स. आणि याच्यावरून काय रिलेशन भेटलं, डी एक्सला इकडं पाठवा मायनसला पण इकडं पाठवा, असं काहीतरी भेटेल का. देअर फोर इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. देर इज द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरं काय काय इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, व्ही इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि एक्स इज द डिस्प्लेसमेंट.
किंवा एक्स इज द डिस्टन्स. आता याच्यावरून एखाद्या समजून काय काय घ्यायचं एखाद्या किंवा याच्यामधलं एखाद्या कुठल्या अंडरस्टँडिंग बघायच्यात एखाद्या त्यातली मेन गोष्ट एखाद्या बघायचं आपल्याला. दिस इज द निगेटिव्ह साईन. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स. बघा आपण एखाद्या शिकलोय काय शिकलो एखाद्या वेक्टरमध्ये निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द अपोजिट डायरेक्शन. फक्त एक गोष्ट समजून घेऊ एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय एखाद्या स्केलार क्वांटिटी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय स्केलार क्वांटिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मात्र काय एखाद्या वेक्टर क्वांटिटी. आणि तेच समजून घ्यायचं एखाद्या आपल्याला हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत आहे. तर बघा एखादे काय इंडिकेट करते एखाद्याच्यावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. बघा इथं एखाद्या आपण दोन पद्धतीची अंडरस्टँडिंग बघणार आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर एखाद्याची रिलेशन आहे त्यामधल्या निगेटिव्ह साईनचं सिग्निफिकन्स बघतोय. कसं ते व्यवस्थित बघायला स्टार्ट करा. पहिल्यांदा काय म्हणतो बघा एखाद्या दिस इज द प्लस क्यू चार्ज. प्लस क्यू चार्ज आपल्याला काय माहिती आहे एखाद्या ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज. ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय माहिती आहे अवे फ्रॉम द चार्ज. कशी एखाद्या अवे फ्रॉम द चार्ज. याचा अर्थ काय एखाद्या जसजसं एखाद्या आपण काय क्यूपासनं एखाद्या ए पॉईंटकडे जायला स्टार्ट करू. क्यूपासनं एखाद्या ए पॉईंटकडे एखाद्या जायला स्टार्ट करू काय होईल एखाद्या आरची व्हॅल्यू वाढत जाईल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघितला आपण 1/4πε0k Q/r. 1/4πε0k Q/r. याचा अर्थ काय एखाद्या आरची व्हॅल्यू एखाद्या जसजशी काय वाढत चालली. आरची व्हॅल्यू काय एखाद्या जसजशी काय वाढत चालली एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच काय एखाद्या हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करता येईल एखाद्या निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करता येईल एखाद्या इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग. परत एकदा इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग. लक्षात येईल. बरं एक पहिली अंडरस्टँडिंग एखादा फॉर द पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जसाठी काय होतं ते बघायला स्टार्ट करू. बरं एखाद्या निगेटिव्ह चार्ज आहे त्याची पण काय लक्षात त्याची स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड. परत लक्षात येतेच ए पॉईंट काय व्हायला स्टार्ट होईल एखाद्या बघा व्यवस्थित. ए पॉईंट बघा एखाद्या पहिली गोष्ट तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू निगेटिव्ह चार्ज काय असती टूवर्ड्स दी चार्ज. काय एखाद्या टूवर्ड्स दी चार्ज. आता फक्त एवढं समजून घ्यायचं एखाद्या आपण काय एखाद्या आपण एकडून काय एखाद्या या चार्जकडे येलोत. एकडून काय या चार्जकडे येलोत. आपल्याला काय वाटू शकतं की सर इकडून इकडे येलोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाढायला. इकडून इकडे येलोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाढायला एखाद्या. पण ॲक्च्युअली जर विचार केलोत ना एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाढायला नाही आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय एखाद्या कमीच व्हायला आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एखाद्या वाढायला नाही एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल कमीच व्हायला आहे. काल एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू निगेटिव्ह चार्ज इज काय असतं निगेटिव्ह. आणि निगेटिव्हमध्ये एखाद्या ज्या वेळेस एखाद्या व्हॅल्यू वाढत जातात टोटल नंबर वाढत जातो त्यावेळेस काय ती व्हॅल्यू काय कमी होत जाते. त्यामुळे एखाद्या ही स्टेटमेंट एखाद्या नेहमी लक्षात ठेवा. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स काय इंडिकेट करतो एखाद्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय म्हणतो बघा इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय म्हणतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग. दॅट इज व्ही गोज ऑन डिक्रीजिंग. व्ही गोज ऑन डिक्रीजिंग. बघा खूप काळजीपूर्वक लक्षात द्या. काय म्हणलं आहे इज इक्वल टू मायनस dv/dx. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग. लक्षात आलं आहे सगळ्यांना हे क्लिअर. आता हे जर लक्षात आलं असेल ना एखादं तर आपल्याला आणखी एक अंडरस्टँडिंग बघायची. बरं का पहिली अंडरस्टँडिंग काय अशी रिलेटेड बघितली आपण रिलेटेड विथ द डायरेक्शन. दुसरी अंडरस्टँडिंग एखादी आपल्याला बघायची रिलेटेड विथ द डेरिव्हेटिव्ह. रिलेटेड विथ द डेरिव्हेटिव्ह. तुम्ही म्हणाल सर डेरिव्हेटिव्हचा काय संबंध आहे इकडं. तर बरं एखाद्या डेरिव्हेटिव्हचा काय संबंध एखाद्या इज इक्वल टू मायनस dv/dx. याला काय म्हणू शकतो आपण बरं एखाद्या याला काय म्हणू शकतो आपण रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. किंवा असं म्हणू शकतोय का डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा अर्थ एखाद्या जर आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर असं दिलं ना व्ही इज इक्वल टू
आपल्याला लक्षात इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघा हे दिसतंय का, व्ही इज इक्वल टू जर असं दिलं लक्षात आपल्याला काय एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 वगैरे, तर आणि विचारलं लक्षात द्या फाइंड द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी काढणार, आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, दॅट इज द dV/dx. त्याच्यावरनं पण लक्षात आपल्याला काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू भेटू शकते. हे काय लक्षात द्या सेकंड अंडरस्टँडिंग. थर्ड अंडरस्टँडिंगकडे येऊच लक्षात द्या. बघ लक्षात द्या थर्ड अंडरस्टँडिंग काय लक्षात द्या, या फॉर्म्युलामध्ये थोडं मॉडिफिकेशन करतोय. काय मॉडिफिकेशन बघा, वर पण काय लक्षात द्या स्मॉल पोटेन्शियल आहे, खाली काय स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. दोन्ही स्मॉलला उडूत काय होईल बघा, इज इक्वल टू मायनस v/x. इज इक्वल टू काय लक्षात द्या मायनस v/x. E is the electric intensity, V is the potential, X is the distance or displacement. या निगेटिव्ह साईनबद्दल एवढं समजून घ्याल एखाद्या प्रॉब्लेममध्ये. जर एखाद्या ऑप्शनमध्ये जर निगेटिव्ह साईन असेल ना तरच त्याचा विचार करणे. ऑप्शनमध्ये जर नसेल ना एखादा तर त्याच्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही, फक्त काय त्याच्या मॅग्निट्यूडवर कॉन्सन्ट्रेट करणे. तर ऑब्व्हियसली एखाद्या सगळ्यांना या गोष्टी एखाद्या व्यवस्थित समजलेल्या असतील, याच्यामध्ये काय एखाद्या डाऊट नसावं. अर्थात एखाद्या याच्या पण जे रिलेशन बघितलं एखाद्या त्यातल्या दोन गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट. पहिलं हे रिलेशन इज इक्वल टू मायनस dV/dx. त्यानंतर एखाद्या हा फॉर्म्युला सगळ्यात जास्त वेळा लागू वापरला जाईल, इज इक्वल टू v/x. त्याच्यामध्ये एखाद्या आणखी एक अंडरस्टँडिंग काय एखाद्या निगेटिव्ह साईनबद्दल. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करताय, इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल गोज ऑन डिक्रीजिंग. आणि दुसरं काय एखाद्या डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू derivative of electric potential with respect to distance or displacement, that is called as the electric intensity. आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू भेटून जाईल. तर ऑब्व्हियस सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल. हे व्यवस्थित लिहायला स्टार्ट करा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित समजून घेऊन लिहून घ्या. ओके, प्रॉब्लेम्स घ्यायला स्टार्ट करतो एखाद्या. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रॉब्लेम घ्या. द variation means change. The variation of electric potential due to a charge. The variation of electric potential due to a charge is given by V is equal to 5x square plus 7. V is equal to 5x square plus 7 full stop. Find the electric intensity. Find the electric intensity at x is equal to 0.2 meter. At x is equal to 0.2 meter. तर ऑब्व्हियसली एखाद्या सगळ्यांचा प्रॉब्लेम लिहून झाला असेल. ज्यांना वाटतील एखाद्या की आपण काय एखाद्या प्रॉब्लेम सोडवू शकतोय त्यांनी एखादा व्हिडिओ पॉज करा आणि सोडवायला स्टार्ट करा. ठीक आहे, एखाद्या आता आपण सोडवायला स्टार्ट करू. काय म्हटलं, एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली V इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 7. याचा अर्थ काय एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिपेंड्स ऑन एक्स. म्हणजेच काय एखाद्या त्यांनी वर्डिंगच काय वापरलं आहे, द व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्हेरिएशन म्हणजे काय एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल चेंज होत आहे कायच्या विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. आता एखाद्या काय ई विचारलं आहे आणि कधी, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय असेल 0.2 मीटर. आता बघा एखाद्या ई इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडं. इज इक्वल टू काय फॉर्म्युला, इज इक्वल टू मायनस dV/dx. इज इक्वल टू मायनस dV/dx. ऑब्व्हियसली एखाद्या निगेटिव्ह साईनचा यूज कधी करण्याल एखाद्या, ज्यावेळेस एखाद्या ऑप्शनमध्ये मायनस असेल. ऑप्शनमध्ये जर मायनस वगैरे नसेल एखाद्या तर ऑब्व्हियस नाही वापरलं तरी चालेल. आता एखाद्या dV/dx याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण एखाद्या निगेटिव्ह साईन एखाद्या घेणारच, निगेटिव्ह साईनला निगेटिव्ह ॲज इट इज. इन ब्रॅकेट काय एखाद्या आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. याचं डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं एखाद्या काय 5x स्क्वेअर, 5 काय कोएफिशियंट, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आठवते ना एखाद्या, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या 2x प्लस 7 म्हणजे काय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह. ऑब्व्हियसली एखाद्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या 0. आपल्याला ई इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या, ऑब्व्हियस 5 × 2 दॅट इज 10x मायनस काय 10x. इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या आपल्याला मायनस 10x. इज इक्वल टू काय मायनस 10x.
एक्सची व्हॅल्यू आपल्याला कधी कुठं काढायचं आहे, एक्स इज इक्वल टू 0.2. तर एखाद्या एक्सच्या ठिकाणी काय आपण 0.2 पुट करणार, इज इक्वल टू -10 इंटू 0.2. 0.2 ऑब्वियसली काय द्या 10 0.2ला मल्टिप्लाय केलं, आन्सर बिकम्स दॅट इज 2. सो इज इक्वल टू -2. आता काय द्या काळजीपूर्वक काय द्या 2-3 गोष्टी बघणार आहेत. एक तर पहिल्यांदाचं युनिट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं एसआय युनिट आठवतं आहे का, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं विसरलं काय द्या तयार करण्याला घ्यायचं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला फोर्स डिवाइड बाय चार्ज, याचा अर्थ काय न्यूटन पर कुलम. न्यूटन पर कुलम. आणि एक फक्त अंडरस्टँडिंग येईल काय द्या, आणखी एक दुसरा फॉर्म्युला येईल काय द्या न्यूटन पर कुलम और आणखी एक एसआय युनिट येईल काय द्या. बघा ना इथनंच तयार होते, इज इक्वल टू डी व्ही बाय डी एक्स. व्ही म्हणजे काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल कशामध्ये मेजर करतोय, व्होल्ट, डिवाइड बाय डी एक्स दॅट इज डिस्टन्स मीटर दॅट इज व्होल्ट पर मीटर. आणि ऑब्वियसली काय एक नवीन कन्क्लुजन भेटलं आहे प्रॉब्लेममधनं आपल्याला काय, द अनादर एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, द अनादर एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दॅट इज व्होल्ट पर मीटर. तर एखाद्या ऑब्वियस ते पण वापरलं जाऊ शकतं आहे व्होल्ट पर मीटर. अर्थात एखाद्या आपण विचार कशावर करतो एखाद्या या मायनस साईनवर. जर ऑप्शन असे असतील ना 1 व्होल्ट पर मीटर, 2 व्होल्ट पर मीटर, 3 व्होल्ट पर मीटर, 4 व्होल्ट पर मीटर, तर त्यावेळेस उघड डोकं लावायचं नाही, सर इथं मायनस आलं आहे, ऑप्शनच नव्हता आहे परीक्षेमध्ये वगैरे एखाद्या नाही का, एक्झाममध्ये ऑप्शनच दिला नाही, ह्याचा बोनस भेटणार आहे वगैरे, तर असलं काही नाही येईल एखाद्या. ज्यावेळेस ऑप्शनमध्ये एखाद्या मायनस नाही येणार एखाद्या, तर त्यावेळेस काय एखाद्या प्लस दिलं आहे दॅट इज द करेक्ट आन्सर. हां हे आन्सर एखाद्या मायनसवर कधी कॉन्सन्ट्रेट करायचं जर ऑप्शन असतील, ऑप्शन ए 2 व्होल्ट पर मीटर, ऑप्शन बी -2 व्होल्ट पर मीटर, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी -4, असं असेल तर याचा अर्थ काय आपल्याला मायनस साईनवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि त्यावेळेस एखाद्या जर तुमच्या आन्सरमध्ये मायनस आला असेल तर मायनस लिहिणे, प्लस आला असेल तर काय प्लस लिहिणे. तर ऑब्वियस काय त्याच्यावर खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असू द्या. बघा या प्रॉब्लेममधनं एखाद्या नवीन काय बघितलेलं नाही आपण. काय एखाद्या पहिली गोष्ट तर फॉर्म्युला इज इक्वल टू -dv/dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. आणि ऑब्वियसली काय ते डेरिव्हेटिव्ह काढलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली, निगेटिव्ह साईनचं सिग्निफिकन्सबद्दल पण आपण बोललो आहे. तर ऑब्वियसली काय हे प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल. काही जणांनी जर काय अगोदर सोडवला असेल तर भारीच गोष्ट एखाद्या, ज्यांनी एखाद्या सोडवला नसेल एखाद्या, आणि सगळ्यांनीच एखाद्या ज्यांनी सोडवला असेल त्यांनी पण प्रॉब्लेम एखाद्या व्यवस्थित बघा. तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेला आहे, व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं सोल्युशन लिहून घ्या. आजच्या लेक्चरमधला एखाद्या तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठीचा एखाद्या प्रॉब्लेम दॅट इज द #24. बघा स्टेटमेंट वाचतोय प्रॉब्लेमचं. इफ 100 जूल ऑफ वर्क इज डन इन कॅरिंग ए चार्ज ऑफ 4 कुलम फ्रॉम ए प्लेस वेअर द पोटेन्शियल इज, आणि काळजीपूर्वक 10 व्होल्ट, व्होल्ट त्याचं एसआय युनिट आहे, 10 व्ही नाही म्हणायचं त्याला, इज 10 व्होल्ट टू अनादर प्लेस वेअर द पोटेन्शियल इज व्ही. इकडं मात्र ते नोटेशन आहे इज व्ही, देन व्ही इज इक्वल टू, व्हीची व्हॅल्यू विचारलं आहे. ऑप्शन ए 25 व्होल्ट, ऑप्शन बी 30 व्होल्ट, ऑप्शन सी 35 व्होल्ट, ऑप्शन डी 40 व्होल्ट. तर खूप चांगला प्रॉब्लेम आहे एखाद्या, विचार करून सोडवाल एखाद्या की एखाद्या आपण नेमकं काय शिकलो आहे, आणि जे एखाद्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलबद्दल एखाद्या ज्या ज्या कन्सेप्ट आपण बघितल्यात ना एखाद्या, किंवा वर्क डनचं एखाद्या जे पण एखाद्या आपण डेरिव्हेशन्स वगैरे बघितलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं ॲक्च्युअल डेरिव्हेशन काढताना जे जे विचार केलेत एखाद्या सगळे विचार करा आणि अप्लाय करा एखाद्या, आणि आन्सर काढून घ्या. आन्सर आलं एखाद्या खाली काय कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण एखाद्या आजच्या लेक्चरमध्ये थांबतोय, बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि सोडवा.